मी डॉक्टर कावरी, मी कावरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे। आमच्या कावरी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात। अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील चपळगाव जिल्हा परिषद गटात दहिटनेवाडी, चपळगाववाडी, चपळगाव, बुराणपूर, डोंबर जवळगे, बोरेगाव, दर्शनाळ, अरळी, नन्हेगाव, पितापूर सह इतर गावांना गावभेटी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला। केंद्र सरकारनं जाती धर्मातील कटुता आणण्याचं कारस्थान, खोटी आश्वासनं, विकासाच्या भूलथापा मारून जनतेची फसवणूक केली आहे। गेल्या 10 वर्षात एकही आश्वासन पूर्ण केलं नाही। तसेच विधानसभा असो अथवा लोकसभा, या ठिकाणी सत्ताधारी आमदार खासदारांनी जनतेचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला नसल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे। लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेसला मत द्या असं आवाहन यावेळी सिद्धाराम म्हेत्रे यांनी केलं। सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रश्न विधानसभेत प्रणितीताईंनी मांडलेत। लोकांच्या समस्यांवर आवाज उठवलाय। त्याचप्रमाणे संसदेत देखील आपले प्रश्न मांडण्याची धमक, अभ्यास करण्याची वृत्ती असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मतदान करून आपल्या या सोलापूरच्या लेकीला लोकसभेत पाठवण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। इतिहासाच्या पुस्तकात लिहिलं जाते तिथे कोण काय बोलत आणि तिथे जर एक शब्द जरी निघाला तर पंतप्रधानांना त्याचा नोट घ्यावी लागते, मंत्र्यांना काम करावं लागतं। एवढं पवित्र आहे ते संसद, पार्लमेंट, आणि तुम्ही एवढं विश्वासाने ज्यांना तिथे पाठवलं त्यांनी न बोलून त्या पार्लमेंटचा अपमान केला आणि तिथे अपमान त्यांचा केला आणि तुमचा पण अपमान केला हे विसरू नका। न बोलून तुमचा अपमान केला, एवढं काय 5 वर्ष बोलू शकतो। मला विधानसभेत जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा मी बोलते, हे खुलास बोलते आणि भाजपच्या विरोधात का बोलते? भाजपच्या विरोधात कारण का तुमची बाजू मांडायची, लोकांची बाजू जर मांडायची असेल तर भाजपच्या विरोधात बोलावं लागतं। कारण का भाजपचे मंत्री काही काम करत नाही शिवसेनेसाठी, मग त्यांना आपण वेगळी धरायला पाहिजे। पण बीजेपीचे आमदार खासदार जेव्हा जेव्हा मला विधानसभेत संधी मिळाली तेव्हा तेव्हा मी तुमच्या बाजूने बोलली, तेव्हा मी तुमच्या बाजूने बोलली आणि अनेक प्रश्न मांडले। पार्लमेंटमध्ये तुमच्या खासदाराला चान्स होता 5 वर्ष, एका वर्षात किती अधिवेशन होतात मला सांगा? पावसाळी, बजेट आणि हिवाळी 3 अधिवेशन। प्रत्येक अधिवेशन किती दिवस चालतं? 15-20 दिवस चालतं, 1-1 महिना चालतो। ते बोलले असते तर तुमची कामं झाली असते, बोलले असते तर सोलापूरला पाणी मिळालं असतं, बोलले असते तर अक्कलकोटला पाणी मिळालं असतं, पण बोललेच नाही। मग तुमचा अपमान नाही झाला? परत तुमच्या बरोबर धोका करण्यात आला। मग निवडून देऊन काय उपयोग जर बोलणारच नाही तर? ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।